असं जे आहे त्या जे नर्सिंगचे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या रोज सर्जरी होत होत्या त्या जवळपास 50% कमी झाल्यात. ओपीडीवर कुठला परिणाम नाही. ओपीडी मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी सुरू आहे. संख्या आहे तीच आहे. आता सध्याला आपल्याकडे म्हणजे साधारणतः गुरुवारपासून दिनांक 17 पासून आज 6वा दिवस आहे. नर्सिंगचा जो स्ट्राईक आणि सम चालू आहे त्या बाबतीत मी स्वतः तसेच आमच्या हॉस्पिटलमधील मेट्रन माननीय अधिष्ठाता यांनी त्यांना आवाहन केलेले आहे की हा सम आपण मागे घ्यावा. तिथल्या लोकल लेवलच्या ज्या काही मागण्या आहेत त्या इमिजिएटली आम्ही पूर्ण करू शकतो. शासन दरबारी त्यांच्या काही ज्या मागण्या आहेत त्या सहानुभूतीपूर्वक फॉरवर्ड केल्या जातील. हे सगळं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यामुळे साधारणतः याच्यामध्ये 361 नर्सिंग स्टाफ जो आहे तो संपावरती आहे आणि हा ट्रेन नर्सिंग स्टाफ असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी ओटीमध्ये काही महत्त्वाच्या ठिकाणी पोस्ट केलेला असतो आणि नसल्यामुळं आपल्याला इलेक्टिव्ह सर्जरी ज्याला म्हणतो प्लॅन सर्जरी ज्या की इमर्जन्सी नाही आहे ज्याच्यामध्ये इमिजिएटली जीवाची जोखीम नाही आहे अशा सर्जरी ज्या आहेत त्या आपण प्लॅन सर्जरी पुढे ढकललेल्या आहेत आणि इमर्जन्सी सर्जरी जे आहे लेबर आहे डिलिव्हरीज आहे सिझरिंग सेक्शन आहे ह्या सर्जरीत आपल्या रुटीनप्रमाणे चालू आहे. यामध्ये आपण प्रायव्हेट कारण हा जो स्टाफ आहे हा परमनंट स्टाफ आहे त्यामुळे याची रिप्लेसमेंट आपण तर ताबडतोब किंवा इमिजिएटली घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी सिमिलर वातावरण असतं जसे ससूनमध्ये काम चालतात तसेच DY पाटील भारतीय विद्यापीठ नवले मेडिकल कॉलेज सिम्बायोसिस या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी मी स्वतः मेल केलेला आहे की आपण नर्सिंग स्टाफचा पुरवठा करण्यात यावा नर्सिंग स्टाफ देण्यात यावा. तर यामध्ये भारतीय विद्यापीठ जे आहे त्यांनी 50 नर्सिंग स्टाफ आज दिलेला आहे त्यांची येतील आणि आमच्याकडे पण 150 जवळपास BSc नर्सिंगचे स्टुडंट आहेत ते पण वार्डमध्ये काम करत आहेत. त्यामुळे हे जे आहे त्याची भर आम्ही भरून काढू आणि बाकीच्या सेवाही सुरळीतपणे चालू करता येतील. इमर्जन्सी सर्व्हिसेस कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि कुठल्याही याच्यामध्ये टाळल्या जाणार नाहीत. इमर्जन्सी सर्व्हिसेस देण्यातच येते. सर आहे साधारणतः आपली रेंज जी आहे ते 50 ते 70 सर्जरीची आहे. आता 25 ते 30 सर्जरी जेवढी होतं म्हणजे डेफिनेटली त्याच्यावर परिणाम झाला कारण आपण प्लॅन सर्जरी जे आहेत त्या पुढे ढकलतो. परंतु ज्या सर्जरीमध्ये जीवाची जोखीम आहे त्या सर्जरी डेफिनेटली लवकरात लवकर केल्या जातात आणि इमिजिएटली केल्या जातात. त्यामुळे पेशंटच्या जीवाला धोका होईल अशा कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट टाळण्यात येत नाही आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही. ओपीडीवरती पण ओपीडीमध्ये कसं नर्सिंग स्टाफचा फार कमी रोल असतो त्यामुळे ओपीडीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही.